आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल। मॉर्निंग रुटीनला माझ्या सुरुवात झाली आहे। राऊत जस्ट स्कूलमध्ये गेलाय आणि आता माझ्या पुढच्या कामांना मी सुरुवात करतेय। आजच्या व्लॉगचं नाव आहे अ डे ऑफ परफेक्शन। तर हे परफेक्शन आज मी अचीव करतेय का ते बघूया। हे डे ऑफ परफेक्शन अशासाठी म्हणतेय की नवीन दिवस उजाडला, दिवसाची सुरुवात झाली की आपली कामं सुरू करायच्या आधी आपण प्रत्येक जण हा विचार करत असतो की माझा आजचा दिवस, दिवसातली कामं, माझं रुटीन, मग ते कुठलंही असू दे, घरातली कामं असू दे, ऑफिस, लंच, डिनर, इतर कामं, हे नेहमी परफेक्ट व्हायला पाहिजे किंवा तो दिवस माझा परफेक्ट कसा जाईल हा विचार करूनच आपण आपल्या दिवसाची सुरुवात करत असतो। त्याचं कधीतरी दडपण सुद्धा येतं आपल्याला की आज आपण दिवसभरात जे जे ठरवले ते नीट होईल ना, आपण जो प्लॅन केलाय त्यानुसार सगळ्या गोष्टी होतील ना, वेळेत होतील ना। अगदी दडपण असं मी नाही म्हणणार, पण आपल्या बॅक ऑफ द माइंड ते सगळे विचार सुरू असतात। जरी आपण एक काम करत असलो तरी आपल्या डोक्यात असतं की अरे मला अजून हे करायचं आहे, वेळ पुढे जाते, अजून हे राहिलं आहे। मग मला असा कधीतरी प्रश्न पडतो की आपला खरंच प्रत्येक दिवस हा परफेक्ट असतो का, किंवा आपण जे दिवसभरात करत असतो, जी कामं आपण करत असतो ती खरंच आपण परफेक्टली करत असतो का। सगळ्यात आधी तर मला असं वाटतं की कुठलीच गोष्ट परफेक्ट नसते। आपण आता हेच बघा ना, मी आता माझ्या रुटीनला सुरुवात केली आहे। सो राऊचं स्कूल हा जो एक प्रकार आहे तो माझा सकाळी झाला आहे आणि मी आता कपड्यांच्या घड्या करते। सो कदाचित बघणाऱ्याला असं वाटू शकतं की अरे ही आत्ता कपड्यांच्या घड्या काय करते, हिने दुसरं काम केलं पाहिजे, दुसऱ्याच्या पर्स्पेक्टिव्हने मी म्हणते। पण मी माझ्या डोक्यात आहे की नाही, माझं आता एक काम झालंय, मला आता हे काम करायचंय। आणि जसं मी आत्ता मगाशी म्हटलं की सतत आपल्या डोक्यात बॅक ऑफ द माइंड विचार चालू असतात की आपली कामं पटापट होतील ना, किंवा आपल्याला जे करायचं आहे ते होईल ना। माझ्याही डोक्यात आत्ता चाललेलं आहे की हे मी आत्ता करते, पण मला चहा करायचा आहे, मला नाश्ता करायचा आहे, मला अजून बाकीची कामं आहेत, हे सगळं मी आखलेल्या वेळापत्रकामध्ये होईल ना। आणि हेच थोडंसं बर्डन असतं आणि म्हणून मग आपलं असतं की परफेक्टली ही सगळी कामं होतील का। कधीतरी कामं करताना असं सुद्धा होतं की एका कामामधनं दुसरं काम निर्माण होतं। जसं माझं आत्ता झालंय, म्हणून खरं तर मला हे आठवलं की आता मी कपड्यांच्या घड्या करते। सो इथे माझे आता इस्त्रीचे कपडे तयार होत आहेत, म्हणजे मला एक इस्त्रीच्या कपड्यांची बॅग रेडी केली पाहिजे। म्हणजे मी आखलेलं जे टाइम टेबल आहे त्यात माझं एक काम अजून ॲड झालंय, तो वेळ थोडासा पुढे गेलाय। सो परफेक्टली नाही झालंय, आत्ता जे मी आखलंय ते काही परफेक्टली नाही झालंय। सगळे कपडे माझे आता इथे घडी करून झालेत, पटापट आता मी ते जागच्या जागी ठेवून घेते। कपड्यांच्या घड्या करून झाल्यात, कपडे जागेवर सुद्धा ठेवून झाले आणि आता जरा किचनकडच्या कामांना वळली आहे। पटकन ही थोडीशी जी भांडी आहेत ती मी घासून घेते। आता मी ही भांडी घासते। सो माझ्यासाठी हे परफेक्ट आहे। मी माझ्या कामांचं नियोजन केलेलं आहे, माझं मॉर्निंग रुटीन सुरू आहे, त्यानुसार मी माझ्या पद्धतीने ही सगळी भांडी घासते। आणि आपल्याला प्रत्येकालाच असं वाटत असतं की मी आता जे करते ते खरंच परफेक्ट करते। पण मला या भांडी घासण्यावरून सुद्धा अनेक कमेंट्स आल्या होत्या की अंकिता तू एवढी भांडी का घासतेस, तुमच्याकडे मावशी नाही का, किंवा तू डिश वॉशर घे, तुझा हा वेळ तू कुठेतरी दुसरीकडे युटिलाइज करू शकते। सो मग आता जसं बघायला गेलं तर मला परफेक्ट वाटतंय, पण दुसऱ्याच्या पर्स्पेक्टिव्हने ते परफेक्ट नाही आहे, त्याला अनेक पर्याय आहेत। किंवा आपण असं म्हणू शकतो की आता आमचं हे जे किचन आहे आणि थोडंसं काय झालंय ना, या ब्लॉगिंग सुरू केल्यापासून मला ही गोष्ट कळायला लागली की मी जे करते हे मी तुमच्याबरोबर शेअर करते, पण ते परफेक्ट आहे का नाही हे तुमच्या पर्स्पेक्टिव्हने वेगवेगळं असू शकतं। सो किचनमध्ये सुद्धा अंकिता ही गोष्ट इथे नको होती, किंवा तुम्ही हे जे ठेवलंय हे तुम्ही दुसरीकडे ठेवू शकता। बरं, ह्यात सुद्धा कसं आहे, काही जणांना ते सगळं योग्य वाटतंय, काही जणांचे वेगळे पॉइंट ऑफ व्ह्यू आहेत। त्यामुळे ह्या कुठल्याच गोष्टी आपण मेजर करू शकत नाही की काय बरोबर आहे, काय चुकीचं आहे, किंवा काय परफेक्ट आहे, काय परफेक्ट नाहीये। कारण प्रत्येक जण हा वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं, वेगवेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सगळ्या गोष्टींकडे बघत असतो, त्याच्यामुळे मेजर नाही काही आपण करू शकत। आणि असं सगळं असताना जे व्लॉगचं आजचं नाव आहे अ डे ऑफ परफेक्शन, हे आपण अचीव करणार कसं करणार हे मी तुम्हाला सांगते। जरा चहाची तयारी करते, ती तयारी करते आणि कसं ते तुम्हाला सांगते।
तर एकीकडे चहा आता मी इथे उकळवायला ठेवलाय, दूध सुद्धा ठेवलंय आणि आता मी सांगते की परफेक्शन आपण कसं आणू शकतो ते. सगळ्यात आधी मला असं वाटतं की आपण आपले काहीतरी नियम, रूल्स किंवा आपल्याला जे दिवसभरात करायचं आहे त्यासाठी एक प्रॉपर आपल्या आवडीनिवडीनुसार किंवा आपल्या क्षमतेनुसार आपण काय कधी करू शकतो किंवा आपण काय कधी केलं पाहिजे हे सगळ्यात पहिले ठरवणं खूप गरजेचं आहे. आणि जर त्यानुसारच आपण जर आपलं रुटीन सेट केलं तर मला असं वाटतं की इझी जाईल आपल्याला आपला डे परफेक्ट बनवण्यासाठी. पण हा सगळा पर्स्पेक्टिव्ह हा आपला असला पाहिजे. म्हणजे मी आता जसं म्हणते की आपले नियम, आपली क्षमता, आपल्या आवडीनिवडीनुसार किंवा आपल्याला केव्हा काय करायचं आहे हे जर आपण आपल्या विचारांनी केलं तर मला असं वाटतं की ते परफेक्टच असणार आहे. कारण आपण जसं म्हणतो की आपल्या प्रत्येकाला हे वाटत असतं की आपण जे करतोय ते परफेक्ट आहे. सो मला असं वाटतं की दुसरे काय म्हणतील किंवा दुसरे काय म्हणतात तो विचार करून जर आपण आपलं रुटीन बदलायला लागलो किंवा फॉलो करायला लागलो तर आपसुकच आपल्या डोक्यात विचार सुरू होतात की अरे मला हे जमत नाही आहे किंवा अरे मी तसं नाही करते. हे आपसुक होतं आणि ही निगेटिव्हिटी यायला लागते. सो आणि मग डे आपला कधीच परफेक्ट होऊ शकणार नाही. कारण कसं आहे, प्रत्येकाचे विचार करायची पद्धत, कामं करायची पद्धत ही एजनुसार बदलत असते. आपलं यंग जनरेशन असेल तर त्याची विचार करण्याची पद्धत वेगळी असते, आपल्या आईबाबांची वेगळी असते, आजी आजोबांची वेगळी असते. सो मला असं वाटतं आपल्याला काय वाटतंय, आपल्याला काय आवडतंय, आपण काय करू शकतो, आपण ह्या वेळेला काय केलं पाहिजे, हे जे नियम किंवा जो एक सेट ऑफ रूल्स आपण आपल्यासाठी बनवून घेतले तर मला असं वाटतं की आपला डे नक्कीच परफेक्ट जाईल. आणि हे आपलं होतं किंवा हा पर्सनली माझा थोडासा अनुभव आहे की मी जे मला आज दिवसभरात करायचं आहे ते एकदा सेट केलं आणि तसं आपण केलं आपसुक ते आपल्याला फील होतं की अरे वा, आज जे मी केलंय ते छान सगळं परफेक्ट केलंय. आणि कुठेही असू दे, परफेक्शन हे फक्त अगदी रुटीन असं नाही, ऑफिस असू दे किंवा नातेसंबंध असू दे, त्याच्यानंतर आपल्या मुलांच्या आवडीनिवडी, मुलांबरोबरचं आपलं रिलेशन, जडणघडण त्यांची, ह्या सगळ्यामध्ये परफेक्शन असतं. पण त्या सगळ्यासाठी जेव्हा आपण आपल्या पर्स्पेक्टिव्हने विचार करून त्या सगळ्या गोष्टी करतो तेव्हा आपसुकच त्या सगळ्या गोष्टी आपल्याला बरोबर वाटायला लागतात आणि आपण पॉझिटिव्हली सगळं करायला लागतो. कारण कधीतरी असं होतं की तोचपणा आलाय किंवा कंटाळा आलाय किंवा हे नको करूया का असं वाटतं. पण जर आपण आपल्या आवडीनिवडीनुसार ह्या सगळ्या गोष्टींकडे बघितलं तर मला असं वाटतं आपसुकच आपला डे हा परफेक्ट नक्कीच होऊ शकतो. झाला का चहा? झाला बघ, उकळायला लागलाय जस्ट. दूध उकळलं की काय आलं घालू थोडस? हा घाल ना, टाक थोडस. म्हणजे मला जसा आवडतो तसा चहा होईल. येस, म्हणजे एकदम परफेक्ट. म्हणूनच मी विचारलं की तुला आलं घालून चहा करू का, आलं टाकू का. परफेक्ट चहा एकदम. आणि इथे आपला चहा होतोय, चहा विथ परफेक्शन. चहा तयार झालाय, दूध सुद्धा एकीकडे उकळतोय, पटकन चहा गाळते आणि आता मी मस्त गरम गरम चहा पिणार आहोत. ब्लॉग कसा वाटतं मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आज हा ब्लॉग इथेच थांबवतेय. भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. सी यू अगेन, बाय.